भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात विद्युत वितरण विभागाने प्रत्येक घरामध्ये विद्युत जोडणी देण्याकरिता आपले लोखंडी व सिमेंटचे खांब नियमितरित्या गाडले आहे। त्या खांबावरून विद्युत विभागाने आपले तार व्यवस्थितरित्या बांधले असून त्यातून विद्युत प्रवाह सुरू असतो व शहरात बहुतांश ठिकाणी या खांबावर असलेल्या तारावरून अवैधरित्या केबलचे वायर खुल्या तारावून टाकली जात आहेत। त्यामुळे त्या केबलमध्ये विद्युत प्रवाहित होऊन विद्युत करंटचा जोरदार झटका बसून सामान्य नागरिकांची आर्थिक व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये या केबलच्या जाळ्याची कमालीची दहशत निर्माण झाली आहे। सदर अवैधरित्या टाकलेल्या केबलमुळे विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। सदर कर्मचाऱ्यांनी याबद्दल संबंधित वरिष्ठांना तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दिसत आहे। भविष्यात अपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न महावितरण कर्मचारी व सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे। त्यामुळे सदर विद्युत तार व खांबावर बांधलेले अवैध केबल काढण्याची कारवाई सामान्य नागरिकांकडून करण्यात येत असून उपकार्यकारी अभियंता अमित पाटील यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सेक्शन अभियंता यांना केबल हटविण्याचे निर्देश लेखी स्वरूपात दिले असल्याची माहिती दिली। यावर विद्युत वितरण विभागातील अधिकारी कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, अमृतलाल चरडे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। हे जे आपले इलेक्ट्रिक पोलवरचे अनधिकृत जे आपले केबल्स आहेत साहेब, याच्यावर आपण काय कारवाई करणार? आपल्या विद्युत लाईनवर जे काही म्हणजे केबल्स गेलेले आहेत त्याच्याबद्दलचे आमचे जे सेक्शन इंजिनियर आहेत त्यांना आपण ते वायर हटवण्याचे निर्देश दिले आहेत, तसे लेखी स्वरूपाच्या पण सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यावर ते कार्यवाही करतील आणि ते केबल काढण्याचे काम करतील। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।